म्हणलं बा ऑटो घेऊन मला आहे ना आम्ही हे तर मला हवेली दिसून राहिली बापा का भर दिवसात चुडेला दिसून राहिला वरे मुले बापा रे हे कसे काय ते थांबून राहिले बा यायला माहीत आहे का नाही मला आत्ताच गटार या मोठे झाले ना बा अरे बापा रे हो लवकर निघाला किंवा अरे काय म्हणलं हं, कसं काय इथं असता का तुम्ही हा साहेब हो, इथं हे तुमची हवेली आहे का नाही नाही, आमची नाही ते कसं आहे आम्ही विकत घेऊन राहिलो ती हो त्या मालकाचं थोडंसं पेपरला ॲड होती की हे हवेली विकणं आहे म्हणून आम्ही बँकेत गेलो होतो. आता बँकेपासून तुमच्या ॲटोत आलो लोनच्या बाबतीत हे ते विचारपूस केली आता हवेली पाहून घ्या म्हटलं आणि फायनल करून टाकायची काय किंमत ठरवते काय नाही तर हो ते पाहासाठी चाललो आम्ही. त्याला फसते वाटते बा हे नाही का हो ना इकणारा हुशार दिसते मुले हो यायच्या मस्त की मारते वाटते हवेली हो ना मग काय तर चुडेला दिसून राहिला ना 12चा टाईम झाला बरोबर आल्या ना वरे अरे म्हणलं साहेब बा मी काय सांगू तुम्हाला हो मी आता एक माय गोष्ट ऐकता का तुम्ही हो घेऊ नका म्हणलं हवेली घेऊ नका हे हो कोणत्या हालतीत ती किती रुपयात दिली फुकट दिली ते घेऊ नका अरे पण काढून नाही घ्यायची हो व्यवस्थित भाव सांगितलेला आहे त्यानं आणि आम्हाला कसं आहे आवश्यकता आहे त्याची म्हणून म्हटलं कसं आहे जमीन भी मौकी भी आहे ले लेंगे. अरे सस्ती नाही ना फुकट आहे घेऊ नका तुम्ही फुकट हो तुम्हाला काय माहीत आहे हवेलीचं आम्ही ऑटोवाले हो आम्हाला सबन माहीत आहे हो काय कुठं कसं आहे आणि कुठं काय आहे तर सांगतो ना 2 महिन्यापासून ऑटो सुरू केला म्या सगळं माहीत आहे मला कुकडे काय आहे तर तुम्ही सांगतो हो हे हवेली घेऊच नका असं म्हणतं नाही हो रजा बरं सांगितलं ॲटोवाले हो तुम्ही नाही ते बा हो काय अडचण आहे आम्हाला समजलं नसतं हो आमचे दोस्त आहे मिरची शेड हो आता मी नागपूरचा हो मला म्हणे बा अशी अशी आपली हवेली आहे म्हणे वाजवी दरात देऊन टाकू म्हणे तुम्हाला पाहून घ्या एक म्हणून म्हटलं आम्ही आलो होतो आज आता हो कसं राहायच्या हिशोबानं म्हटलं आता पुढे कसं इकडे आज होतं राहिले आपल्याला हो म्हणून म्हटलं कसं काय काय अडचण कायची. अरे बाबा तुम्हाला काय सांगा हो ना रातचा विषय सोडा भर दिवसा इथं चुडेला आहे चुडेला काय तर तिंग काय पाहा ना जरा मांग उलटून पहा त्या हवेली काऊन इकून राहिला असेल ते सस्त्यात मी मग कोणी घेऊन नाही राहिलं इकडे ते चुडेल की हवेली चुडेल की मग ते 3 चुडेला दिसून राहिला पहा मागं पहा चुडेला काय भाऊ चुडेला कुठं आहे चुडेला काही तर दिसून नाही राहिलं अरे ॲटोवाले भाऊ आम्हाला तर काही दिसून नाही राहिलं कोणीच. बापा चुडेला खतरनाक हटवा काय तर मला आतापर्यंत दिसल्या ना ते हो तुम्ही तिकडे पाहायला गेलात ते खाली लपले वाटते हो पण मी सांगतो साहेब हो 100% आहे इथं काही बोलता रे जा कुठं काही तर नाही दिसून राहिलं चुडेलाच नाही आहे कुठं दिसून तर कुठंच नाही राहिलं का दिसते का दिसते अरे ते पाना आल्या आता आल्या पहा मला लवकर पहा कुठं आहे हो काय हे ऑटोवाला काय खोटा सांगून राहिला काय कुठं आहे हो? काहीच तर नाही कुठं आहे ऑटोवाले भाऊ आम्हाला दिसत नाही तुम्हाला काही दिसते हो? आम्ही तर बातच उपकतीत राहायचे इथं चुडेला म्हणा यायनं पाहिलं की नाही जास्त थांबण्यात मजा नाही बा नाही का हो फालतू आपला गया दाबाज आहे एका दिवशी फालतू हो चला हे पा मी काय म्हणतो हो साहेब पैसे भेटले म्हणलं ये तुम्ही हो ते तुमचे वाट पोराला वाटतं कोण गाडीवाला 4 व्हीलरवाला ते मालक हो जा तुम्ही सौदा कॅन्सल करा नाही तर तुमचं तुम्ही पाच बसावा अरे काही सांगता राजा जा तुम्ही खोट्या गोष्टी आहे मग आम्हाला काही दिसत नाही काही आपले अशी कामं नका करत जाऊ ॲटो चालत जा फक्त बाकीच्या अशा उचापतीची कामं करू नका निघा इथून हो ना मस्त सस्त्यात भेटून राहील म्हणजे भूत आहे आणि हे आहे चुडेल आहे चला चला जाय बाबा आता नाही का हो काही करण्याची आली याची जवळ आता हो जाय बाबा हो जा म्हणलं जा मला काही करणे लागत हो चला आपला ऑटो काढा निघा काय कोणी उचलून नाही राहिले वाटते हे तर अरे काय माणसं आहे इतका टाईम असते का ते बँकेपासून यायले तुमचा चाचा राजा मा ते दोस्त बेकारच काम झालं बा हे पैतीत वाटते तोपर्यंत बाय बी ती पोट्टी बी कठीण काम आहे. हेलो अरे क्या चाचा राजा अभी तक पहुंचे नहीं क्या तुम अपनी हवेली पर जल्दी आओ ना भाग जाएंगे तो फिर क्या फायदा होगा अपना जल्दी आ जाओ तुम. अरे बाबा आ गए अभी पहुंच गए ऑटो से ऑटो चला गया अभी हम सोच रहे कि वाह वो हवेली में जाने का क्या नहीं जाने का क्योंकि जरा गड़बड़ दिख रही है अभी मेरे को. अरे गड़बड़ तो है ना फिर मैंने तो बोला ना तुमको हमको यहाँ पे अंदर बंद कर दिया और वो भाग रहे तुम जल्दी आके दरवाजे बंद करो बाहर के. नहीं 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 वो हवेली पर बैठे हुए हैं सब बाया लोग क्योंकि जो ऑटो वाला है ना उसने उसकी तरफ देखा बिल्डिंग की तरफ हम उधर देख रहे थे तो उसको वो बाया दिखा वो बोले यहाँ पे चुड़ैल है बोले हो तो हमने जब देखा तो वो छुप गए यानी वो हवेली के ऊपर बैठे हुए हैं और अब क्या करना हो ये मेरे को समझ में नहीं आ रहा तो हम सोच रहे अभी. अच्छा यानी हवेली के ऊपर जाके बैठ गए हो नहीं हो तो फिर अब क्या करने का देखो ना फिर क्या करने का क्या. नहीं 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 अपने को कैसा यहाँ पे ज़्यादा रुकना अच्छा नहीं होगा अड़चन में आ जाएंगे अपन फालतू उन्होंने पुलिस स्टेशन में फ़ोन लगाया होगा तो 10-15 मिनट में पुलिस आ सकती है इसलिए मैं क्या बोल रहा हूँ अभी यहाँ से जल्दी निकलना पड़ता अपने को. अरे पण आम्ही कसे काय निघणार हो इथं आम्ही अटकलो ना इकडून दरवाजा लावून आहे इकडून आता खिडकीतून उड्या टाकू आम्ही. वो करना ही पड़ेगा ना. अरे बाबा खिड़की में उड़ी क्या है अपने को क्या इतनी बड़ी बिलाला की जेल से अपन आ गए भाग के उससे तुम्हारे लिए क्या बात है क्या वो तुम वो खिड़की जो लड़के ने तोड़ी थी ना वो वहाँ से बराबर उतर के आ जाओ लड़के आ सकते तुम नहीं आ सकते. नहीं अरे मैं तो आ सकता ना हूँ लेकिन ये काका जी का प्रॉब्लम है ना लग्नाड़ वाले ये कैसा. उनको भी निकालेंगे पहले तुम नीचे आ जाओ कुछ ना कुछ दोरी वोरी फेंक देंगे निकाल लेंगे उनको भी. पहले तुम नीचे उतरो उड़ी डालो और जल्दी जल्दी गाड़ी के पास आ जाओ तब तक मैं कुछ ना कुछ दोरी वोरी देख लेता ठीक है चलो आ जाओ जल्दी.
अच्छा ठीक है फिर, नहीं क्या? हो, भागने में ही अपनी भलाई है, नहीं क्या? हो, अच्छा ठीक है, मैं खिड़की से बराबर देखता और तुम दोरीगिरी तैयार रखो। हाँ चलो काका जी, अपने को निकलना पड़ता है, क्योंकि कैसा चाचा ने बोला तुम कैसे भी करके ये नीचे आ जाओ। हाँ तो मैं अभी उड़ी डालता, बाद में तुमको कुछ रस्सी वस्सी फेंक देता, समझा ना? हाँ, ठीक है, ओके। लेकिन फेंकना बाबा, नहीं तो बस हाँ मैं अकेला रहूंगा इसमें। जाओ फिर, हाँ जल्दी जल्दी काम करो, हाँ हो जाओ फास्ट। चलो आता फिर मैं, हाँ, देखना बराबर, यहाँ पे रुकना तुम। हाँ और रस्सी लेके आता मैं, बाद में पूरे के पूरे गाड़ी में बैठ के हाँ निकल जाएंगे। हाँ ओके। पहा म्हणलं तुम्हाला म्हणलं वर पाहू नका ते लक्ष देऊन राहिलं ना इकडे. हा विनाकारण असे पाहत जात ना. मग त्या ऑटोवाल्याला काहीतरी डाऊट आला होता आपला. हो त्यानं पाहिलं. हा तर त्यानं बहुतेक आपलं काहीतरी इशाऱ्यानं असं म्हणे त्याच्याशी, म्हणून म्हणलं तुम्हाला खाली करा तुम्ही. हा ते आपले तोंड वरे काही काढत काम होतं का? मी होते ना पाहिले. पण त्यानं का आपल्या इकडे थोडी पाहिलं काही ते म्हणे असं बा हे हवेली असं तसं. हा हो मग काय ते आपल्याशी काय संबंध आहे त्याचा? हा, आपण थोडी दिसलो काही, आपले चेहरे घाल दिसले द्यायले. हो ना, पण तरी बी हा हो आता काय झालं लक्षात आलं का नाही काय सांगता येत नाही म्हणा. हो, पण तरी हे बा आता आपल्याला त्याला कसं जमा करता येईल या पद्धतीने आपल्याला काम करावं लागते. हा बिलकुल हे बा म्हणलं मोगरीने घ्यायचा द्यायला आज. हा पण पोलीस स्टेशनला आपल्याला सगळे सगळे जमा करायचे आहे. हो, दोघं तर कोंडलेलेच आहे, त्याचा तर काही विषय नाही, जगन तिथं बसेलच आहे. हो, आता फक्त हे जे दोघं आता आलेले आहेत हो यायले बिलकुल घेरायचं आपल्याला. हो यायले घेरून यायले दणके सुरू करायचे डायरेक्ट. हा मग हे काय करते आपल्याला समजतेस. पण मग आपली गाडी गिडी तर नाही नेतील ना. हो म्हणजे कसं आहे तिथंच गाडी आहे. हा बसले की निघाले. हा हे चोर लोक यायले काय गाड्याचं हा कुठे वायर जोडदार करते पैसे घेऊन ते. हा चाब्या मास्टर चाब्या असं तसं काही नाही असंच नाही याच्यापाशी. अहो सुरूच नाही होत ना गाडी, धक्का ब्रेक नाही का हो गाडी. मग सकाळीच तर आपल्याला किती दम आलता ना. मग हो धक्का ब्रेक बॅटरीचं काम अर्जंट करणं आहे. हो कोणतरी फुकट देतो म्हणे. हो पाहा लागेल त्याचा पता. हो तर बाकी आता तुम्ही मोगरे घ्या आणि लवकरात लवकर आता चला खाली. हा हो ते पोहोचतील आता, चला. का बंदिरा म्हणजे काही लागला आता पता द्यायचा? ते सीसीटीव्ही पहा म्हणलं, तुम्हाला पाहिलं का ते बँकेतनी? हा आता आम्ही इकडे तिकडे बाकीचे फोन लावणं चालू आहे. आता बाहेर लावा तर बाहेर काही उचलून नाही राहिले. काय लागला काही आता पता? नाही 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 नाही, हे बा काहीच पता नाही लागला. का आता हे भेटले आम्हाला अजबरा. हो ते म्हणे आता कसं करा, आम्ही 2-3 बँका पाहिल्या. हो पण काही ताल बसला नाही, इथे आल्या नाही म्हणे, तिथे आल्या नाही. हो फोन तर अजिबात उचलूनच नाही राहिल्या. हो तर आता मी काय म्हणतो, हो आता आपल्याला पोलीस स्टेशनशिवाय पर्याय नाही गड्या. हो कारण की पोलीस स्टेशनला आपल्याला माहिती देणं आवश्यक आहे आता. बरोबर आहे बरोबर. कंदिलाबाजी म्हणते तेच बरोबर आहे शिवलाल. हे बा रिपोर्ट देणं आवश्यकच आहे आता आपल्याला. हो कारण की किडनॅपिंग झालेलं आहे आणि या बायाला पैसे घेऊन त्याने बोलावलं कुठून, आता नेमकं आहे काय आणि काय नाही. हा 100% आपल्याला हो रिपोर्ट द्यायला जावं लागते आता. बरं चला मग आता आपण नाही तरी म्हणलं समजा काही अशी म्हणजे गावाल्याशी दुश्मनी म्हणा काही म्हणा, हा असा काही खोळेलपणा कोणा केला असेल का का नाही शिवलाल रे? हा काही असं नसेल समजा. असं आता समजा नाही कंदिलाबाजी. हो काही वाटते तुम्हाला काही दुश्मनी गिश्मनी कोणी काढली असेल समजा आपली? हा असं काही असेल का? रे बाप आलं का सांगा, आपल्या डोक्यातच नाही आलं रे बाप आले का. हे बा हे सांगतो मी तुम्हाला. हो हे काम 101% सांगतो, हे हॉटेलचं काम असलं पाहिजे. हॉटेल खादोळे हो या दोघांचंच काम आहे हे. कारण की मध्ये पुरेपूर डाऊट आहे आता. हो कारण की आपण त्याच्यावर दावा ठोकला का नाही, त्याची खुन्नस त्यानं या पोट्ट्यावर काढली. 100% हे रामपूरवाल्याला बा कसं जेरी सांगता येईल म्हणून या खादोळेनं या हॉटेलनं रचलेला प्लॅन आहे. ते काय हो याच्यात काय आहे, ते खादोळे गिदोळे काही आपलं तुम्ही बी एकाचे काहीचं काही जोडता. हा त्याचा हात नाही याच्यात. अरे नाही ना राजा, अरे शिवलाल विचार नाही शिवलाले का रे, माणूस कसा आहे ते. हा तुला माहित नाही का, जैरीला सरफ आहे ती. मग हो डास घेते ते डास. हो त्यानं 100% सांगतो ना, या पोट्याला किडनॅप त्यानंच केला लावलेला आहे. काही ना काही दुसरे असेल म्हणा करणारे, पण याचा हात आहे त्याच्यात. हो मी सांगतो 100% हात आहे याचा. बरोबर आहे बा, मी म्हणतो ना देवीदास बरोबर आहे ते. हो आहे बा कंदिलाबाजी, तुम्ही म्हणता याच्यातही काही असं म्हणजे म्हणता नाही येणार म्हणा. शक्यता आहे, शक्यता म्हणता येईल आपल्याला. कारण की हो 100% मलाही वाटते की खादोळेनं काही रचलेला याच्यातनी प्लॅन दिसून राहिला. हो म्हणजे आता आपल्याला त्रास द्या जावा. हो म्हणून आपल्याला बरोबर त्यानं गुंतून पाडलेलं दिसते. नाही नाही आहेच ना ते, तसंच करते ना ते. त्याला माहीत आहे ना कुठे त्रास देता येईल बा यायले. हो कारण की आता दावा ठोकल्याच्या ना त्याचा तीळपापड झाला ना अंगाचा आता. हो मग बघा त्रास काय द्या. हो तर असं करावा. हो आता चला तुम्ही. हो काहीच नाही, नावानिशी रिपोर्ट देऊन देऊ त्याचा. हा खादोळे आणि हॉटेल यांनी बा या मुलांचं किडनॅपिंग केलेलं आहे. त्यांना त्वरित अटक करून आमची मुलं आम्हाला स्वाधीन करावे. बरं असं म्हणता नाही का? बरं पण तरी मला काही वाटत नाही बा खरं. पण आता तुम्ही म्हणता आता ते माणूसच तसा आहे. हो बरं बरं चला मग आता. हो चला चला आता. हो तिकडे जाऊ आता, कसं पाऊस त्याचा कार्यक्रम. चलो.
हाँ चलो आ गए भतीजे। हाँ, चलो करो शुरू, गाड़ी करो, जमता ना तुमको सब ठीक नहीं। हाँ मास्टर चाबी निकालो अपनी। हाँ, चलो हाँ, नहीं तो वायर वायर जोड़ जाड़ के हाँ, निकालो जल्दी। हाँ हाँ, चलो बैठो जल्दी, लगनाड़ू चलो बैठो। अरे कैसे हो चाचा? हाँ चालू नहीं हो रहा गाड़ी तो? हाँ कुछ तो प्रॉब्लम हो रहा है गाड़ी में। हाँ गाड़ी चालू नहीं हो रही अभी तो। क्या बात कर रहे भैया, इतने गाड़ी अपन चुरा दिए। हाँ 2 मिनट में गाड़ी चालू कर दी तुम। हाँ ये जमना रहे तुमको? हाँ क्या प्रॉब्लम क्या है इसका? गाड़ी तो अच्छी है। क्या मालूम अभी बैटरी गई क्या क्या गया इसका क्या नहीं है हो, लेकिन चालू नहीं हो रही ना गाड़ी। हाँ ये लोगों ने भाया लोगों ने लाई कैसे फिर? अरे बाप रे, फिर तो आपस कर दिया राजा। अब कैसा फिर? हाँ निकलेंगे कैसे? हाँ अरे बाप रे, अब क्या निकलते? आगे देखो आगे। अरे बापा आगे वो झुंड आ गई, झुंड उधर की। हाँ मोगरी गैंग। अरे देखो ना आगे देखो ना। अब चाचा ये देखो आगे देखो, मोगरी गैंग मोगरी गैंग। अरे बाप कैसा? हाँ, क्यों भागो ना, भागो भागो भागो। गाड़ी लेके भागो हमारी। हम जाते घर को पैदल। घर को जाते हम पैदल। जाओ जाओ, तुम्हारी गाड़ी है ना, वो लेके जाओ। हरामखोर हो, नालायक वाना जो टपरे ठोके हो। कुठं पळून राहिले मला गाडी घेऊन तुम्ही रे? होते का चालू? ते लोटा लागते म्हणलं पहिले दिले। चालून राहिले न पळून राहिले। मॅकेनिकल वानाचे। अरे म्हणलं वायर जोडून नाही जमत म्हणलं इथं। बॅटरी टाका लागते तिची बॅटरी। म्हणलं आता सांगतो तुम्हाला काय असते तर। तुम्ही आता काय म्हणजे आमचे पोरं किडनॅप करून आमचे पैसे मागून राहिले होते नाही का? बरं बरं, उतरा आता बाहेर उतरा म्हणलं। जरा महाप्रसाद देतो तुम्हाला कसं असते तर। चला उठा बा, चला वा बिलकुल मागा, चला बिलकुल वा मागा, चला घ्या मोगऱ्या, चला सुरू। अरे बाप रे, क्या करते रे बाबा? पुलिस स्टेशन की जगह हॉस्पिटल पहुंचाते गए। एक दो तो हड्डी मोड़ने की सिवाय कुछ पर्याय नहीं दिख रहा अभी। कुछ ना कुछ धमकी देके निकलना पड़ेगा ऐसे। अरे मावसी, काय को तुम हाथ में ले रहे वो लाठी काटी नहीं है नून, क्या लाया तुमने? वो मोगरे है कि क्या है तू? हाँ अरे वो मजाक मजाक में फालतू का अभी तक हमने कैसा देख रहे। लेकिन हम के नीचे उतरे ना तो तुमको कैसा फालतू का काम हो जाएगा वो। हाँ फालतू बोलेंगे कि ऐसा होगा वैसा होगा। हाँ गुंडे लोग हैं। हाँ हमारे से पंगा मत लो तुम। हाँ सीधे से बाजू हो जाओ, तुम्हारे वो लड़के है वो लेके जाओ। हाँ हमने कुछ मंगा के तुमको। हाँ देने दो, पैसे का कोई विषय नहीं है, लेके जाओ। असं 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 अंदर बसून धमकी देता का तू? टरकलीन तू, घाम फुटला तुला काय सांगून आला तू? तू लवकर बाहेर निघ आता, फटकाच्या बाहेर। गाडीचं फाटक उघड, बाहेर निघतो आता। तू आता हे बा सांगतो ना, पिशारच काढतो मी आता। तू कसे आता म्हणजे हे बा 2-3 हड्ड्याने मोडीन ना माझ्या नाही आता। हो ना, आमच्यावर कारवाई झाली चालते आता। पण तुम्हाला नाही सोडत आता। चला हो बाहेर, चला निघा निघा गाडीच्या खाली उतरा लवकर। चला बा, बिलकुल तयार राहा तुम्ही। दोन बिलकुल याच्या पायाच्या मोडी खाण्याच्या हैकीच करायची नाही बिलकुल। चला उतरा खाली। अरे जान दिया ना मौसी, ये काय कुछ झमेले में पड़ रहे हैं? फालतू का। अरे तुम्हारे लड़के हो मिल गए, सब हो गया। फालतू का कैसे हमारे बॉस को तुम मारेंगे, हमको मारेंगे? आज ना कल हम छूटेंगे, बाद में तुम्हारा कुछ खराया गया। तुम्हारे घर के आदमी को उठा के लेके जाएंगे हम, समझा ना? बाद में फिर पछताएंगे तुम। यही बोल रहा, हमारी बहुत बड़ी गैंग है, हमसे पंगा मत लो तुम। हमको जाने दो सीधे सीधे, और तुम तुम्हारा काम करो। असं असं हो का? माझ्या घरचा माणूस 10-15 वर्ष आधीच वर पोहोचला म्हणलं, मैनू काळजी करतो। काळजी तुमची करा आता। तुम्ही फक्त बाहेर निघा आता। तुमच्या हड्ड्या तुमचे हात मोडून तुमच्या हातात देणार आम्ही। बाहेर वा तुम्ही लवकर, निघा बाहेर निघा। गेट खोला, गेट खोला। अच्छा यानी तुमको बात समझ में नहीं आ रही हमारी, नहीं क्या? सीधे से बात कर रहे तो तुमको ध्यान में नहीं आ रहा। हाँ आते आते नीचे आते हम क्या करते तो देखते जब यार। और मैं बता रहा तुमको, हाँ तुमने हमसे पंगा लिया ना, तुम्हारा रामपुर पूरा बॉम्ब से उड़ा देंगे हम। पूरा रामपुर हाँ बेचिराग कर देंगे मैं, हिरोशिमा की तरह, समझा ना? हमसे पंगा ले रहे तुम? हाँ इंटरनेशनल डॉन हूँ मैं। हाँ बॉम्ब रखता मैं मेरे हाथ में साथ में, समझा ना? पूरा रामपुर नहीं उड़ाया ना तो मेरा नाम नहीं अभी। हाँ सीधे से जान दो, नहीं तो फिर तुम तुम्हारा देखो, समझा ना? एक बार बता रहा मैं, हाँ जाने दो हमको। असं असं रामपूरची नको चिंता करू तू। बॉम्ब टाकता का तू? पहिले तू चिंता करा तू काय होते ना। तुझ्या डोक्यात किती पडते, तुझ्या हातपाय मोडीत किती पडते ते तू पाहा। चला बा, चला सुरू, ऍक्शन सुरू। चला उघडा गेट, चला खोला, चला 1 2 3, चला सुरू। जय महाकाल।
समजा का पुष्पराज झुकेगा नहीं साला. काहीच नाही ना बा, मला काहीच दोष नाही ना पोट्टो. हा ते जे आहे का नाही चाच्या भतीचे ते आहे खरे डॉन. हो मी काय बे, मी कामा नाव त्याचे का रोज मजुरी नाव मी. हो ते म्हणते तसं काम करावं लागते बा, काय करतं मग. हा धमकी देते न ते, नाही तर उडून देईन म्हणते. म्हणून राजा हे बा पहा ना, आता सोडून गेले का नाही मला सांगा बा आता. हा तिघही पळाले तर हा आहे का कोणाला कोणाचं. हा म्हणून म्हणतो बा मला काहीच दोष नाही, मला सोडून द्या तुम्ही. काहून आता शेती का चांगली. चप्पल मारली चपट मध्ये. ज्यांना आता पोलीस स्टेशन मध्ये जमा करायचं आहे. हो थांबा तिकडे. हो आता येतील पोलीस लोक. हो राडा सुरू आहे तिकडे. थांबा तुम्ही. हो सगळ्याला गाडीत टाकून देणार आहोत आम्ही आता. जाता कुठं. हो थांबा तिकडे अटपुट या ना. हो ना, म्हणून म्हणतो त्याला हे बा न्याना म्हणा बा कुठेही न्याना तिकडे, पण माया काही दोष नाही. मी गरीब माणूस आहो, माया कायच्यात काही नाही. हां भले सांगतो ना मी तुम्हाला हे बा 1-1 लाख रुपये देतो तुम्हाला. हो मी हे बा माझं पैसे किती आहे. 1-1 लाख देतो का तुम्हाला. 1-1 लाख. मस्त घुमवता. चाल मुकाटा इथंच बसा. त्याला बांधलेला आहे तुम्हाला. चुपचाप राहा इथं. आम्हाला फोन येईपर्यंत आम्ही इथं जाऊ. तुम्हाला कुठे जाऊ देत नाही. ते ठिकाण ते पाहिजे आमची इच्छा पाय. बरं ठीक आहे बा, आता हो पहा आता तुमच्या मनानं काय करायचं ते नाही का. हो ना पाहा लागणार कसं काय मार्ग काढता येईल ते काढा लागणार. अरे बाबा हेच राहिलं होतं बाबा की आता काय आता लोक तर सगळे केसेस झाले, फक्त आता किडनॅपिंगचं राहिलं होतं आता. हां काय तुमचं म्हणणं काय समजा, रिपोर्टमध्ये लिहिल्याप्रमाणे खाडोळे आणि हॉटेले दोघाचा हात आहे समजा नाही का, 2 मुलाचं अपहरण केलेलं आहे. हो ना, बिलकुल बिलकुल 100%च केलं ना. कारण की कसं आहे, हो आता कंदील आबाजी सांगा तुम्हाला. कारण की त्याचं काहीतरी कारण आहे म्हणून आहे ना ती. हो सांगा ना कंदील आबाजी, काय अडचण काय आहे खादोडीची आणि हॉटेलीची. अरे साहेब आम्ही कसं नावाने शिकवून रिपोर्ट देऊ राहिलो, कारण की कसं आहे आम्हाला 100% माहीत आहे की जे कोणी आता किडनॅपन करणारा माणूस आहे, हो जरी दुसरा असन पण त्याचा सूत्रधार जे आहे, हो झारीतला शुक्राचार्य, हे सगळा हॉटेलीचा आणि खादोडीचा गेम आहे. हो आम्ही आता इथून 100% सांगतो. हो कारण की काय झालं, आम्ही त्याच्यावर दावा ठोकला 1 कोटीचा. अजून समजा आली नाही नोटीस आम्हाला. हो कोर्टात केस आहे. पण आता तुम्ही सांगा की बा तशा गोष्टीसाठी आता अशी खुन्नस लेकरावर काढावं का बा. म्हणजे तुमची जैती कुठं, तुम्ही औषध लावता कुठं. आमच्या संग भिडा तुम्ही. आता दावा टाकल्यावर तुमची काउंटर टाकली बा. लहान लहान लेकराला तुम्ही किडनॅपिंग करून आम्हाला का म्हणजे भेवाळून देऊ राहिले का रामपूरवाल्याले, की बा आम्ही काही करू शकतो. असं आहे का ते. असं 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 म्हणून समजा तुमची ती 2 मुलं किडनॅप केले नाही का, आणि तुम्हाला आता म्हणजे धमकी बिमकी काही आली का समजा असं काही की 100% तुम्ही सांगून राहिले. अरे काय सांगा राजा नी रे बा. अरे काय लोक आहे का ते, बांगड्या घाला म्हणले को बांगड्या. अरे आम्हाला नाही फोन केला, बायाले फोन केला बायाले. हो आम्ही आता त्याला रातभरापासून पाहून राहिलो, पोराले रिपोर्ट द्या म्हणलं बा सकाळी. पण म्हणलं त्यानं बायाले फोन केला. म्हणे बा आम्ही तुमच्या मुलाला काही असं करू तसं करू, आणि त्याला पैशाची मागणी केली. हो म्हणून आमच्या घरच्या बायाले धमकावलं त्यानं, आणि त्याला म्हणे की बा घरच्या लोकांना सांगू नका. मग आमच्या बायाला वाटे बा लेकराला काही झाल्यापेक्षा काही जोड जमा केला पैशाचा त्यानं. हो बँकेत आल्या, बँकेतले पैसे काढले, पण कुठं गेल्या हे नाही पता लागला. हो कारण की आम्ही त्याच्या मागावर होतो, पण आमची गाडी मागं राहिली. आणि मग आम्ही आता बँकेत जाऊन CCTV पाहिले, तर CCTVमध्ये असं दिसते की तिथं बाया आल्या होत्या. तिथून मग ते कुठं गेल्या हे आम्हाला समजा त्याच्या गाडीने ते काही पता लागून नाही राहिला. म्हणून आम्ही रिपोर्ट द्यायला आलो. अच्छा म्हणजे बाया समजा पैसे घेऊन गेल्या का. बापा तुम्ही लस उशिरा सांगून राहिले, आतापर्यंत कंप्लेंटही दिली नाही तुम्ही. आणि बाया पैसे घेऊनही गेल्या म्हणता, मग आता ते पोरं सुटले असून राजा. मग तेच म्हणून राहिलो बा, काय आहे काय नाही. आता तुम्ही जरासं काहीतरी खोलफिटिंग करा म्हणलं हे. हो ना, अजून म्हणजे कोणाचाच काही पता नाही, फोन नाही उचलून राहिले ना, काहीच नाही. तेच म्हणलं आता करावं काय. नाही नाही नाही, याच्यावर ॲक्शन लवकर घेऊ आपण. काय आहे काय नाही तर, कारण की आता हो ते बँकेच्या आजूबाजूचे कोण होतं काय होतं ते सगळे CCTV पाहा लागन, त्या हिशोबाने त्याची चौकशी करावं लागन. तेच म्हणलं तुम्ही लवकरात लवकर काय कराच ते करा. हो कारण की आता हे 2 लेकरं गायब आहे. आता बाया पैसे देऊन द्यायला गेल्या कुठं. लवकरात लवकर तुम्ही हॉटेलले नाही तर खाजोडीच्या घरावर रेट टाका. 100% तिथं सापडते. नाही तर मी तर म्हणतो हॉटेलच्या ते जे फार्म हाऊस आहे तिथंच असले पाहिजे. बरं 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 ठीक आहे ठीक आहे, तिकडे रेट टाकून देऊ डायरेक्ट मग. हो तुम्ही अंदाज आहे ना तुमचा. हो म्हणजे त्याचंच काम आहे म्हणता ना तुम्ही. बरं पाहा लागेल मग, तिकडेच जा लागणार आता. आम्हा 1 मिनटं फोन आलेला आहे, बोलतो मी. हो बोलतो तुमच्याशी. हॅलो हां बोला, कोण बोलता म्हणलं. इन्स्पेक्टर पांडे बोलतो म्हणलं. बोला बोला कोण आहे. हॅलो साहेब म्हटलं मी वार्ताहर बोलतो, वार्ताहर. हो तर मी आत्ता इथं थोडी मला 1-2 फोन आले होते. हो आपलं मिरची शेटची हवेली आहे की नाही, तिथं मोठा राडा सुरू आहे म्हटलं. हो बाया काही ते मोगऱ्या गिगऱ्या घेऊन काहीतरी ते मोठा घोर सुरू आहे तिथं. 3-4 लोक मला दिसलेत तिथं, आणि हे बाया आहेत 4-5. हो मोठा राडा सुरू आहे. हो पैणं धावणं पळणं मारामाऱ्या. चला या लवकर या म्हणलं तुम्ही. हो आता आम्ही पाहून राहिलो इथंच आहो आम्ही. बाप हे तुमच्या गावचेच बाया वाटते बोट. अरे म्हणलं हो का, असं ठीक आहे ठीक आहे. म्हणजे किती चोर आहेत तिथं, किती चोर आहेत सध्या. आता हे बा 3 लोक दिसून राहिले, ते भल्ले मार खाऊन राहिले पण ते. हो बापा बापा अरे बापा, अरे मार अरे बापा रे. हे बा चांगलं दणके देणं सुरू आहे त्याले. हो 5 बाया हो लवकर या म्हणा लवकर.
अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे, बस बस निघालोच मी आता फास्ट. हो चला म्हटलं देवदासजी, हो आता येतो आम्ही, तुम्ही इथंच थांबा. हो फास्टमध्ये तिथं काहीतरी राडा चालू आहे म्हणते तुमच्या रामपूरच्या बाया. हो ठीक आहे, ओके. हा ठेवतो साहेब. हा ओके ओके. खूप खूप धन्यवाद तुमचं. हो खरोखर हे टीम बरेच दिवसाची फरार होती, लग्नाळू गँग आणि हे आपली चाचा भजीची. खरोखर तुम्ही बा जीवाची बाजी करून यायला पकडलं. एक नंबर. उद्या 15 ऑगस्ट आहे. उद्या तुमचं सत्कार स्वागत पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येईल. उद्या सर्वांना आमचं आमंत्रण आहे. आणि विशेष म्हणजे 2 मुलाचं खरोखर कौतुक आहे. हो त्यांनी अशा परिस्थितीमध्ये यांचा सामना केला आणि तुम्हाला सहकार्य केलं आणि आज आता आपल्या सगळी टीम आपल्या हाती लागली. खरोखर धन्यवाद तुमचं. नाही नाही काही नाही साहेब, म्हणलं आमच्या जे झालं ते केलं. हो आता कसं आहे, आता आमचे पोरं होते, आम्हाला तेवढं करणंच होतं. तुम्हाला माहिती देणार होतं आम्ही, पण आता यायची म्हणलं कुठं काय पाहायचीच आहे. हो तसं आता यायला तुम्ही असं जमा करा. यायला डबल यायनं असे कामं नाही केले पाहिजे. आता यायला सोडू नका. आणि उद्याच्या सत्कारात आमचं म्हणजे काही शक्य नाही म्हणा, कारण की कसं एवढं काही आम्ही मोठं काम केलं नाही. कसं बोलता तुम्ही? एवढी मोठी टीम सापडली, तुम्हाला बक्षीस आणि खरोखर तुमचा सत्कार महत्त्वाचा आहे. महिला आघाडीनं जे काय कार्य केलेलं आहे, नारी शक्ती तुम्ही दाखवून दिलेली आहे की बा तुम्ही काही कमी नाही बरं. हो नाही तर बा एक आवाज दिला की सगळ्या बायांनी माणसाच्या तोंडाकडे पाहिजे. एकटा माणूस काय करून? अरे काही तर करा, काळी तर उचला जराशी. पण खरोखर तुम्ही एक नंबर काम केलेलं आहे. हो धन्यवाद. हो चला आता आम्ही येतो, पोलीस स्टेशनला घेऊन जातो यांना. आणि बस आता बिलालाच्या कस्टडीकडे जाणं येईल रवाना. ठीक आहे. हो चला या आता तुम्ही शांततेने जा. तुमचे माणसं पोलीस स्टेशनला आहे, त्यांना मी घरी पाठवून देतो. ठीक आहे, ओके.